खरं तर गिरणी कामगार म्हणून संघर्ष करत असताना आणि अशा ठिकाणी ज्यावेळी मुंबईत आपण या उंच इमारतींच्या छतावर जेव्हा उंच इमारतींच्या 22-25व्या मजल्यावर उभे असतो आणि ज्यावेळी खाली डोकावून पाठवतो त्यावेळी नक्कीच एक गिरणी कामगारांचा जो संघर्ष आहे तो कशा पद्धतीनं इथे ह्या मोठमोठ्या ज्या काही इमारती उभ्या राहिल्या त्याच्या खाली गाडला गेलेला हे आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर ही मुंबई उभी केली ज्या गिरणी कामगारानं, परंतु त्याच्या श्रमावर त्याच्या घामावर उभी झालेली ही मुंबई आपण पाहत असतो आणि त्याच्यात एवढ्या मोठ्या मोठ्या इमारती पाहत असतो, मात्र त्याच्यात गिरणी कामगार कुठे आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि नक्कीच ही या इथल्या संपूर्ण राजकीय व्यवस्थेचं हे दुर्दैव आहे किंवा नाकारतेपणा आहे. कारण गेली 65 वर्ष स्वतंत्र महाराष्ट्र राज्य आपल्याला मिळाल्यानंतर आणि खास करून गिरणी कामगारांचा जो गेले 44 वर्षाचा संघर्ष आहे आणि 25-26 वर्ष झाली गिरणी कामगारांना घरासाठी संघर्ष करून, आणि इथली राजकीय व्यवस्था गेली 25-30 वर्षामध्ये गिरणी कामगाराला साधं आपलं एक हक्काचं घर उभं करून देऊ शकत नसेल. आज मुंबई म्हटलं की आपण एकंदरीत राजकीय व्यवस्था बघतो की मुंबईतली सत्ता, मुंबईतली व्यवस्था हातामध्ये मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असते, परंतु त्या मुंबई घडवणाऱ्या गिरणी कामगारांच्या बाबतीत मात्र एवढं इथली व्यवस्था असंवेदनशील का राहिली, हा मात्र निश्चितपणाने इथल्या समाजानं, माझ्या मराठी माणसांना प्रश्न विचारण्याची आज वेळ आलेली आहे. कारण आपण हे ज्यावेळी सगळं बघतो, हे वैभव गिरणी कामगारांचं होतं एकेकाळी आणि ते आज कोणाच्या तरी दुसऱ्याच्या हातात गेलेलं आहे. खरं तर आमच्या मराठी माणसाच्याच हातातून ते निघून गेलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी सगळं बघत असताना ते सगळं आठवलं की कुठेतरी आपल्याला डोळ्यात नक्कीच अश्रू येतात की आमची मुंबई कशी होती. काही काळापूर्वी ज्यावेळी आपण बघितलं की कसे मुंबईचे, म्हणजे आज आपल्या आजी आजोबा असतील किंवा आपले आई वडील त्यावेळीची मुंबई सांगतात 1980-90च्या दशकातली की कशी मुंबई होती, आम्ही कसे जायचो. आणि हे सगळं बघितलं की ती मुंबई कुठे आमची मराठी माणसाची हरवून गेली, ती का गेली, कशामुळे गेली, त्याचा प्रत्येक इथल्या मराठी माणसांनी विचार करण्याची गरज आहे. कारण प्रत्येक वेळी आम्ही राजकीय भूमिका किंवा राजकीय चष्मे लावून जे काय आमच्या मराठी माणसाला बघायची सवय झालेली आहे, त्याच्याही पलीकडे जाऊन एक मराठी म्हणून आणि आपली मुंबई जे आपण म्हणतो की महाराष्ट्राला मुंबई मिळवण्यासाठी कितीतरी 107 हुतात्मे झाले, त्यातले 26 हुतात्मे गिरणी कामगारांनी दिलेले आहेत आणि हे सगळं आपण संघर्षातून मिळवलं आहे आणि त्यातून विकतही घेतलेली ही मुंबई. पण आज आम्ही ती का राखू शकलो नाही ह्याचा प्रत्येक गिरणी कामगारांना करावाच लागेल विचार, परंतु त्याचबरोबर माझ्या प्रत्येक मराठी माणसाने विचार करण्याची वेळ आलेली आहे की ही मुंबई जी काय आता शिल्लक आहे, जी काय राहिले, ती मुंबई मात्र आपण कशी वाचवायची याचा प्रत्येक मराठी माणसाने विचार केला पाहिजे. आणि तसा दबाव किंवा तशी आपली वागणूक असली पाहिजे, तसा आपला दबाव इथल्या राजकीय व्यवस्थेवर निश्चितपणाने एक मराठी म्हणून आपण निर्माण करू शकलो तर ही भूमिका, ही आपली भूमी असेल, ही आपली मराठी माती, मुंबईची आपली हक्काची माती आपण वाचवण्यात यशस्वी होऊ.